पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. मंडळी, आपला भारत देश फार सुजलाम सुफलाम देश होता. येथे लोक गुण्या गोविंदाने नंदायचे. पण काय हो महाराज, पण या देशाला परकीयांची नजर लागली आणि त्यांची या देशात सत्ता गाजवायला सुरुवात झाली. सुलतानशाही, मोघलशाही, इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज या सगळ्या परकीय सत्ताधीशांनी आपल्या भारतावर राज्य केलं. मात्र या सत्ताधीशांना निवडण्याचा अधिकार जनतेला नव्हता, कारण तेव्हा राजेशाही अस्तित्वात होती. पुढे अनेक स्थित्यंतरातून आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि नंतर भारतीय संविधान अंमलात येऊन या देशात लोकशाही प्रस्थापित झाली. आणि हो, याच लोकशाहीला बळकट करण्यासाठी भारतीय संविधानाने आपल्याला एक बहुमूल्य अधिकार दिला. कोणता हो महाराज? मतदानाचा. भारतीय संविधानाने सर्व भारतीयांना दिला मतदानाचा हक्क. तो बजावणं हे आपलं कर्तव्य. हे करा मनाशी आता पक्क. आणि म्हणून म्हणतो बरं, काय म्हणता? मतदान करा हो, मतदान करा हो, मतदान करा हो, मतदान करा हो, मतदान करा, निवडून आणा योग्य व्यक्तीला हो, मतदान करा, निवडून आणा योग्य व्यक्तीला हो, मतदान करा हो, मतदान करा हो, मतदान करा हो, मतदान करा हो. काय महाराज, काय लावलं हे मतदान करा मतदान करा? अरे राजा, तुला कळलं नाही का रे? नाही ना महाराज, जरा विस्ताराने सांगा की. सांगतो. मतदानाचा हक्क या देशाची शान, आणि त्याने उंचावेल आपल्या लोकशाहीची मान, आणि तो हक्क बजावून जागवा आपला स्वाभिमान. आणि म्हणून म्हणतो बरं, काय म्हणता? मतदान करा हो, मतदान करा हो, मतदान करा हो, मतदान करा हो, मतदान करा, निवडून आणा योग्य व्यक्तीला हो, मतदान करा, निवडून आणा योग्य व्यक्तीला हो, मतदान करा हो, मतदान करा हो, मतदान करा हो, मतदान करा हो. निवडणुकीचे वाहू लागताच वारे, निघालेत प्रचारासाठी उमेदवार सारे. लोकशाहीला बळकट करण्या मतदान तुम्ही सगळे करा रे. काय महाराज, मतदानाला चला म्हणता तुम्ही? मागच्या वेळेस गेलो होतो मी बी. का बा, ते लंबी लाईन आणि त्यात उन्हाचा उकाडा. बापा, यंदा नाही जात बा मी. आणि आपले कामधंदे टाकून कोणाला फुरसत आहे तेवढी? आणि मले सांगा महाराज, मला फक्त एवढं सांगा का मतदान केलंच नाही तर काही होते का? सांगतो. तुमच्या या आळसामुळे उद्या ठोकल्या जातील आपल्या लोकशाहीला खिळे. भ्रष्टाचार, अकार्यक्षमता याचे वाजेल चौघडे. अरे देवा, प्रॉब्लेमच आहे की. अहो महाराज, मग करायचं तरी काय? मतदान करा हो, मतदान करा हो, मतदान करा हो, मतदान करा हो, मतदान करा, निवडून आणा योग्य व्यक्तीला हो, मतदान करा, निवडून आणा योग्य व्यक्तीला हो, मतदान करा हो, मतदान करा हो, मतदान करा हो, मतदान करा हो. मतदान करा, निवडून आणा योग्य व्यक्तीला, आणि सहकार्य तुम्ही करा मतदानाला. आणि अशा तऱ्हेने करा बळकट लोकशाहीला. जागृत सारे नागरिक आपण होऊया, आणि अभिमानाने आपण मतदान करूया, आणि मतदानाचा हक्क यंदा नक्कीच बजावूया. अहो महाराज, पण आमच्या मताला काही मूल्य आहे का? हो, आपला भारत देश खूप महान आहे.
आपल्या भारताच्या प्रत्येक नागरिकांचे मूल्य समान आहे, मग ते राष्ट्रपतींचे असो किंवा सामान्य नागरिकांचे. आणि अशा कोणत्याही कारणाने आपल्या कर्तव्याला पाठ देणे योग्य नाही बरं. आणि म्हणून म्हणतो, नका पाठ देऊ कर्तव्याला, आहे मूल्य हर मताला. नका पाठ देऊ कर्तव्याला, मूल्य आहे हर मताला. तुमच्या मताला आहे मोठं मूल्य, तुमच्या मताला आहे मोठं मूल्य. अन त्यातून ठरेल भवितव्य. आणि त्यातून घडेल भवितव्य. लोकशाहीला बळकट करण्या आला हा उत्सव, निवडणुकीचं हे पर्व या देशाचा उत्सव. निवडणुकीचं हे पर्व या देशाचा उत्सव. निवडणुकीचं हे पर्व या देशाचा उत्सव. मग बरं का मंडळी, येणाऱ्या निवडणूक रूपी लोकशाही उत्सवात आपण सगळे सहभागी होऊया आणि नक्की मतदान करूया. करणार ना? हो नक्की. मग बोला, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम